घोटाचा दाना चहूकड बहरला राना पाटामध्ये झुळू झुळू पाणी पाखराच्या चोचीतली गाणी शेतामध्ये राबणारा लेक काळ्या मातीचा रांगडा तो मर्द माझा भाळाच्या छातीचा वेडा पिसा छंद असा लागला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला राणा भाऊजी हा वहिनी जरा थांबा राणा भाऊजी आमच्याकडनं परत चूक झाली हो म्हणजे अहो आम्ही आपला आमच्या मनाला जे येईल ते बोललो खरं पण आम्हाला काय माहित तुम्ही असं खरं खरच पळून जाल पाहुणा आल्यावर ते वहिनी असं काय म्हणताय अहो राणा भाऊजी तसं नव्हं पण ही समजा घडल्यावर मामांजी आमच्यावर भडकलं नाही 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 अहो त्याचं काय आम्हाला वाईट वाटलं नाही पण पण तुम्ही असं मास्तरनी बरोबर समद्यांसमोर गावलात ते लई जीवाला लागलं बघा आमच्या अहो गावलं म्हणून नाही ते पळालं म्हणून भडकलो होतं आबा बाकी काय नाही नाही आता कसं आहे राणा भाऊजी तुमचं त्या मास्तरनीचं जे काय असेल ते असेल असं समद्यांसमोर वहिनी अहो वहिनी अहो खरं तसं काय बी नाही आणि समजा झालं की क्लिअर अहो ते त्यांना सही पाहिजे होती म्हणून आल्या होत्या तिथं आणि इथं बी आल्या होत्या आबांशी बी बोलल्या वय वय ते बी कळलं की आम्हासनी आता इथून पुढं इथं घरातच भेटाय सांगितलंय म्हण म्हणजे हे घर बी तिथंच आहे असं म्हणले म्हणे मामांजी काय मामांजी काय तुमच्या संगत लग्न बिग्न लावतात का काय तिचं नाही नाही ते शाळेत अडचण आली तर घरी यायचं असं म्हणले ताबा लग्नाचं काय नाही वाटलंच आमासनी कोण कुठली ती मास्तरीन मामांजींना ती सून म्हणून पटलच कशी आणि तुमची बायको म्हणून तुम्ही काय शेतात चाललाय हा शेतात चाललाय काय तुम्ही वय वय निघू राणा भाऊजी काळजी घ्या हा आता वय येऊ वय ह्यो बैल तर गेला ही संधी हातची सोडता कामा नये वाजवायला पाहिजे चंदा लाग ग कामाला चंदक्का आता तुला काय सांगू आणि कसं सांगू तुला कशाला सांगू काम बघ की तुझं चंदा काय झालं रडायला
चंदा कोण काय बोललं काय? चंदा चंदा बर रडून झालं की सांग नंतर ना तोर मी जेवणाचं बघते. ताईसाहेबांनी खाणं पिणं टाकलंय. नुसत्या समोर एक टाक लावून बसलेले असतात. सकाळपासून खाल्लं नाही का बोललं नाही. माझ्या तर जीवाला घोरच लागलाय. पर काय आता काय झालं रुसायला? पण तुम्ही विचारायला जाल तर मला वरडा बसेल. मी खाईन वरडा. पर गोदाक्का तेवढं समजावा ना ताईसाहेबांनी. बरं चल बघूया काय झालंय. कधी येणार रे आपला वाघ? काय खरोखर शिळी बिळ झाला का काय? अजिबात नाही. तो बघ आला आपला वाघ. चला, चला, चला. आला. वा समदे पैलवान इथं शेतावर काय मैदान भरवायचा विचार आहे का काय? मैदान नंतर आधी तू वाघ आहेस का शेळी आहेस ते सांग. वाघ आहे वाघ. बघितलेस ते बरकत काय बी बरालते. ते राहू दे राणादा. ते वाघिणीचं काय झालं पुढं? वाघीन? कसली वाघीन? ती रे ती उसाच्या फडात घुसलेली. ए उतर खाली उतर. कोणी सांगितलं? अरे आणि काय काय सांगितलं? ती वाघीण आधी बरकत समोर गेली पण तिनं काय त्याला पाव टाकला नाही म्हण. बर मग वाघीण उसाच्या फडात घुसली जिथं तू लपून बसलेलास. पर तू कशाला उसाच्या फडात लपायला गेलेलास? हा मी ते आपलं ते हा उकडत होतं म्हणून. उकडत होतं म्हणून फडात? ए ढेरपोट्या वाघ आहे ना होत्यो मग कुठे बी बसल. बर राणा मग पुढे काय झालं सांग की. मग म्हण तुझ्या समोर वाघीण आली. बरकतला वाटलं तू वाघिणीचा बुकनाच करणार. पर तुझी तर शेळी झाली म्हणा. काय? हा असं बरकत सांगत होता. पर आम्ही म्हटलं नाही राणादानं वाघिणीचाच बुकना केला असणार. मग काय केलास का नाही बुकना? हा नाही म्हणजे कसं आहे ती वाघीण बुकना करण्यासारखी नव्हती. ती जरा वेगळीच वाघीण होती. वेगळी काय जगा वेगळी असू दे तुला काय त्यात अवघड? अरे तसं नाही ते तिथं जमण्यासारखं नव्हतं. न जमायला काय झालं? मस्त कुस्ती खेळायची की तिच्या संग? अरे तसं नव्हतं ते. अरे ती लई डेंजर वाघीण होती. हा डेंजर एकच आणि ते आमच्या अंजली बाई. हा हे बाईचं काय रे मधीच? राणादा तू सांग पुढे काय झालं ते. काय नाही झालं. मग ती तिच्या वाटेला आणि मी माझ्या वाटेला. ए तुम्ही समजा जा तुमच्या वाटेला. चला निघा. ए निघा. असं कसं? आधी वाघिणीचं सांग काय झालं. वाघिणीचं वय हा वय वाघिणीचं सांग काय झालं. सांग काय झालं. ठेवली आहे झाडाला बांधून. चल की मग दाखव. चल. ए मला काम नाही तोय. चला निघा. त्या बरकतला बी काम तुला बी काम. आम्ही काय बिनकामाचे आहे व्हय? दाखव वाघीण आम्हाला. ओय एकेकाला असा उलटा टांगेन की नाही. चल निघा. चल चल. ओय चल चल निघ निघ चल चल. ऐकत नाही धावतो तुम्हाला. अरे तुमच्या थांबा. अरे थांबा म्हणतो ना. ए राणा द्या. अरे थांबा. बरकत तुझ्या राणा नाही. राणा नाही. अरे राणा सुनबाईसनी म्या बी विचारलं पर त्या काय बोलतच नाहीत.
तुमच्या संगत बोलल्यापासून काहीतरी बिघडले त्यांचं. कोंडून घेतलंय स्वतःला. चक्कर येते तरी मी पाणी पिणार, जेवत बी नाही. म्हणतात या घरात राहायची लायकी नाही माझी, म्हणजे त्यांची. माझी चूक आहे, मला सोचलं पाहिजे असं काय बाई बोलत असतात. साहेब, माझ्या ताई साहेबांनी काय होणार नाही नवा. नाहीतर गावाकडे मी तोंड कसं दाव. त्यांच्या आधी माझा जीव जाऊ द्या. चंदा, जीव जाणं एवढं सहज आहे वय? उगाच काहीतरी बोलू नका. ताई साहेबांची हालत बघून मला तर काय सुधरेना झालं या. साहेब, तुम्ही काहीतरी समजावा ना त्यासनी, त्या ऐकतील तुमचं. तू आधी शांत हो, मी समजून सांगतो सुनबाईसनी. चला मग. कोण कोण आहे? मी चंदा. चंदा, तुला आम्ही सांगितलं ना वा, आम्हाला काही खायचं नाही. तू जा बरं खाली. वहिनी साहेब, अहो वहिनी साहेब, बोलल्या बिगार कसं करणार आम्हासनी? आम्हाला कुणाशी बोलायचं नाही. ताई साहेब, दार उघडा, साहेब बी आल्यात. म्हणजे आले. ताई साहेब, गप्प बस तू. काय गरज पडली होती तुला? कसला पुळका आला होता एवढा? 100 वेळा सांगितलंय चंदा तुला, आपली दुखणी आपल्याकडेच ठेवावी. उगा दुसऱ्याला त्याचा ताप देऊ नये. पण नाही, एक गोष्ट पोटात राहील तर खरी. सुनबाई, काय झालंय? अहो, तिच्यावर कशा पायी रागवता? नाही, काही नाही मामांजी. खरं तर आम्ही तुमच्या समोर उभं पण राहाया न ग. काही नाही. सुनबाई, आम्हाला कळलं का काय झालंय ते? आव, नाही, खरंच काही नाही मामांजी. उगा तुमच्या डोक्याला त्रास व्हायचा. अहो सुनबाई, आपल्या माणसाला समजून घेण्याचा ताप होत नाही. काय झालंय सांगा. आपल्या मनातलं दुसऱ्याला सांगितलं का भार हलका होतो म्हणे, म्हणून सांगतो. माफ करा मामांजी आम्हाला. अहो, काय करता येईल? आम्ही आमच्या चुकीचं प्रायश्चित्त घेतोय मामांजी. आम्ही या घरची चांगली सून नाही बनू शकलो. आम्हाला सजा द्या. अहो सुनबाई, उठा उठा म्हणतोय ना, उठा. अहो, कसली सजा? मामांजी, राणा भाऊजींची जिम्मेदारी तुम्ही आमच्यावर दिलती. आमच्याच्यानं ती झेपली नाही हो. राणा भाऊजी पळून गेलं. पाहुण्यांना आम्हाला अडवता आलं नाही. वर सासूबाई केवढ्या चिडल्या असतील आमच्यावर. खरं तर या घरच्या जिम्मेदार सूनबाई आम्ही. पण समजा गोष्टी तुम्हालाच कराव्या लागतायत. आमच्याकडनं तर काही होईना झालंय. नाही, ते काही नाही. आजपासून राणा भाऊजींच्या लग्नाची जिम्मेदारी आमची. होय, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही शोधू त्यांच्यासाठी बायको. तुम्ही चिंता सोडून द्या. वहिनी साहेब, अहो कशासाठी एवढा ताप करून घेतायसा? अहो गोदाक्का, ताप कसला आलाय त्यात? नाही मामांजी, आम्ही एकदा सांगितलं नव्हं, राणा भाऊजींच्या लग्नाची जिम्मेदारी आमची म्हणजे आमची. खरं तर आजपर्यंत ती जिम्मेदारी घ्यायला पाहिजे होती. आम्ही नाही घेतली.
लय जीवाला लागलं होतं हो आमच्या. असं वाटत होतं जीव द्यावा. सुनबाई, आजपासून राणाच्या लग्नाची जिम्मेदारी तुमची. खरंच? अरे राणा सोड. राणा सोड की. अरे सोड की. अरे सोड. अरे राणा सोड. अरे पोरांना काय सांगितलंस? खरं ते सांगितलं की. खरं ते? हा, हरिश्चंद्राचा आजा वैर तू खरं सांगायला. अरे पोरांनी पार कान किटवलं माझं. अरे काल कुठे गेलता रे तुझा हे जोर? तिच्या समोर तो शेळी म्हणून बसलास की. अरे सोड. असं होय? तुला सोडतच नाही तर. सुनबाई, आज तुम्ही आमच्या डोक्यावरचं वजन कमी केलं. तुम्ही सांगाल त्या पोरीशी आम्ही राणाचं लग्न लावून देऊ. पर या वर्षी आम्हाला आमच्या थोरल्या सुनबाईचं तोंड दावा. भय मामंजी, तुमची काळजी आता आमची काळजी आहे. या वर्षात तुम्ही तुमच्या दुसऱ्या सुनेचं तोंड नक्की बघाल. थोरल्या सुनबाई. सुनबाई, तुम्ही आराम करा, येतो आम्ही. वहिनी साहेब, आता काहीतरी खाऊन घ्या. हा, ताईसाब, पोरली सून. याच वर्षात यांना यांच्या थोरल्या सुनेचं तोंड बघायचंय. हे सोड मला सोड राणा सोड की. चुप चुप चुप. दिसते का वाघीन? वाघीन बघायचे ना व? दिसते का? हा, दिसली डेंजर वाघीण दिसली. समोरच आहे. सोड. हा, सोड की मला. सोड राणा. बाईंना काढलं तर काय करा नाही माझं. आता सोड की. काही बाईंना सांगू तू त्यांचं साखळी घालवलंयस आणि त्याचा राग आमच्यावर काढतोस होय. होय, चुप. मी कुठे घालवले? यानं घालवलं. पण ते बाईंना कुठं माहित आहे. अरे थांबा भैयाने. ए थांबा पळताय कुठे? इकडे या. तिकडे शाळा सुरू झाली केव्हाची आणि तुम्ही इथं काय करताय? शाळेला का नाही आलात? म्हणजे आम्ही येणारच होतो, येतच होतो, पर इथं राणादाच्या शेतात जरा भानगड झाली म्हणून. उगाच कारण देऊ नका. अहो खरंच इथं राणादाच्या उसात वाघीण घुसलेली, तीच बघायला आलतो. इथं शेतात वाघीण बिघीण काही नाही. थापा आहेत सगळ्या. असं कसं? राणादाची शेळी केली म्हणा तिनं. शेळी? अहो ते काय झालं, हे, हे, राणादा तिकडे उसातला पण बसलेला, मग वाघीण घुसली की उसाची आधी ती बरकोट समोर. चुप चुप. गप्पा समजे. एकेकाला एक देईन की नाही चिप्पाड करून टाकीन. अहो थांबा. अहो असं मुलांना मारू नये, त्यांना असं उलट सुलट उचलू नये. तुम्ही काय त्यांना घेऊन इथे टाइमपास करताय हो? त्यांनी शिकावं, शाळेत जावं. हे असं तुमच्या बरोबर गावभर फिरत राहिले तर शिकणार कधी? आणि मला सांगा, तुम्हीच मिळवून दिलात ना शाळेला कॉम्प्युटर, मग तो शिकायला नको यांनी? अहो खरं तर तुम्ही प्रवृत्त करायला हवं त्यांना शिकायला. मोठ्यांचाच आदर्श घेत असतात मुलं कायम. तुम्ही जसं शिकलात तसं यांनी शिकावं असं नाही का वाटत तुम्हाला? मी कधी शिकलो? बाई राणादा. गप्पा समजे. बाई एवढं समजून सांगतात कळत नाही बाई तुम्हाला? रोज शाळेला जावं, शिकावं. शिकल तो टिकल म्हणलंय का नाही?
शिकणं लई महत्वाचं. शिक्षण. हा काय ते? शिक्षण. हा तेच महत्वाचं. हे या पुढे कोणी शाळा बुडवली तर दिन एकेकाला. ओ समजलंय त्यांना. आता आमच्यामुळे तुमच्या कामाचा खोळंबा नको. महाजन सरांनी तुम्हाला सगळ्यांना शाळेत घेऊन यायची जबाबदारी माझ्यावर दिली आहे. तो मानमोडे कुठे आहे? त्याच्या आईने तिला मारत मारत शाळेला नेले. चला आता. तू बाईंचं ब्रेसलेट घालवलंस ना? हे निघ. सांगतो का नाही बघत. अरे तुझं